नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्र हो, जगद्गुरू तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. म्हणजे शब्दांची तुलना त्यांनी रत्नांच्या बरोबर आणि शब्दांची तुलना त्यांनी शस्त्रांच्या बरोबर केलेली आहे. शब्दांची जाण आणि भान असलेला संत म्हणजे संत तुकाराम महाराज होय. एवढंच नाही तर शब्दांच्या आणि अक्षरांचं उत्कृष्ट जाण भान असणारा लेखक म्हणजे सत्यशोधक अण्णाभाऊ साठे. आपलं प्रत्येक कादंबरीतलं, शाहिरीतलं, साहित्यातलं प्रत्येक वाक्य आणि त्या वाक्यातलं प्रत्येक शब्द अक्षर कसा निवडक असू शकतो, किती करेक्ट असू शकतो, प्रॉपर असू शकतो, याचं विलक्षण भान असणारा प्रतिभावंत लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे होय. एवढंच नाही तर दलित चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये जी अनेक चळवळीवरची प्रेरणा देणारी गीतं आहेत, त्यामध्ये सारंग पवार नावाच्या एका गीतकारानं गीत लिहिलंय की जे आजही आंबेडकरी चळवळीमध्ये अनेकांच्या ओठावर असतं. आणि ते गीत म्हणजे, आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, बंदूक तोफ नको रे, अणुबॉम्ब ही नको रे, शब्दांनी जिंकतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. शब्द लढाई जिंकू शकतात. शब्दांनी लढाई जिंकता येते. अर्थातच शब्दामुळं लढाई हरू शकतो, हरली जाऊ शकते, असाही एक मतितार्थ सारंग पवाराच्या गीतामध्ये. शब्दांची महती गाणारं आणि शब्दांचं महत्त्व जाणणारं सारंग पवारांचं हे गीत आंबेडकरी चळवळीचा एक प्राण बनलेला आहे. मी हे एवढ्यासाठी शब्दावरती बोलतोय, शब्दाचं महात्म्य आणि महत्त्व मी एवढ्यासाठी सांगतोय कारण आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ महाराष्ट्रामध्ये वाढतच चाललेली आहे. मांग आणि महार जातीमधलं हे युद्ध आहे की काय, असा प्रश्न पडावा इतकी जबरदस्त अशी टोकाची लढाई सुरू झालेली आहे. महार समाजाच्या बाजूला काही चर्मकार लोक आहेत, इतर काही जातींचे लोक आहेत. मातंग समाजाच्या बाजूला काही इतर जातींचे, अनुसूचित जातीमधल्या लोक आहेत, जमाती आहेत. ही फक्त एकतर्फी चालू आहे असं नाही, इकडेही काही जाती आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये मातंग समाजासोबतही काही अनुसूचित जातीमधल्या जाती आहेत. आणि महार समाजामध्येही त्यांच्या ज्या चळवळी आहे विरोधामध्ये काही अनुसूचित जातीतले, त्यांच्यातही काही जातींनी त्यांना सपोर्ट केलेला आहे, म्हणजे विरोधाला सपोर्ट केलेला आहे, महार समाजाच्या भूमिकेला सपोर्ट केलेला आहे. आणि हे स्वाभाविक आहे. महार समाज किंवा चर्मकार समाज, ढोर समाज जर आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत असेल तर मी मान्य करू शकतो. परंतु हा विरोध तात्विक असला पाहिजे, तो भावनिक नको आहे, असं मी सातत्यानं म्हणत आलेलो आहे. पण हे आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे 30 जूनला मुंबईमध्ये मोर्चा निघाला. मेट्रो सिनेमापासून उभ्या पावसात निघाला. हजारो भीमसैनिक त्या मोर्चामध्ये उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी एकत्र आले. आणि त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर आणि भीमराव यशवंतरावजी आंबेडकर यांनी केला होता. नेते तर खूप आहेत, पण हे दोघं पुढे होते. आणि त्यानंतर जे मोर्चे महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आनंदराजी आंबेडकर आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जवळजवळ प्रत्येक मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. ते जर सहभागी होत असतील, त्यांच्या समाजाची बाजू घेऊन आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत असतील तर माझं काही म्हणणं नाही आहे. परंतु काल परवा जो पुण्यात मोर्चा निघाला, मोर्चे तर अनेक निघालेले आहेत त्याचे, जालन्यामध्ये निघाला, उस्मानाबाद तथा धाराशिवला निघाला, परभणीला निघाला, लातूरला निघाला, सोलापूरला निघाला, अनेक मोर्चे निघलेले आहेत, पिंपरी चिंचवडला निघाला. पण काल पुण्यामध्ये जो मोर्चा निघाला त्या पुण्याच्या मोर्चामध्ये आपलं मत मांडताना किंवा भाषण करताना आनंदराज आंबेडकरांनी जी भाषा वापरली ती अत्यंत आक्षेपार्ह भाषा होती. पुण्याच्या मोर्चामध्ये
काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे होते आणि चर्मकार समाजाच्या वतीनं बाबुराव माने माझे आमदार होते. तर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी जे आक्षेपार्ह भाषण केलेलं आहे त्याच्यातली काही वाक्य मी आपल्या पुढं उद्धृत करू इच्छितो. काय म्हणले तिथं की आरक्षण मनुवाद्यामुळं धोक्यात येत आहे. म्हणजे आरक्षण मनुवाद्यांच्यामुळं धोक्यात येत आहे. आपलं अस्तित्व सर्वस्व आपण दाखवलं आहे. म्हणजे ह्या मोर्चाच्या माध्यमातून महार समाज, बौद्ध समाज, इतर समाज आपलं अस्तित्व दाखवतोय रस्त्यावर येऊन. मुख्यमंत्री धांद्यात खोटं बोलतायत. विधानसभेत परवा जो पावसाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणानं सांगितलं सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं की नाही, सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं की नाही वगैरे वगैरे. त्या संदर्भात ते म्हणले की ते खोटं बोलतायत. मुख्यमंत्री विधान भवनात खोटं बोलतायत. महाराष्ट्रातले मातंग समाजाचे 8-10 माणसं ही मागणी करतायत उपवर्गीकरणाची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या नादाला लागलेले आहेत. मातंग समाजाचे सुद्धा हजारोंचे मोर्चे आहेत. महार समाज आणि इतर समाज मिळून अनुसूचित जाती आरक्षणाच्या लाभार्थी जाती एकत्र येऊन जेवढे मोर्चे काढतायत त्याला तोड मोर्चे मातंग समाजाचे निघतायत. असं असतानाही आनंदराज आंबेडकर म्हणतायत मातंग समाजाचे 8-10 लोक आरक्षण उपवर्गीकरणाची भूमिका मांडतायत आणि त्यांना पाठिंबा दिलाय देवेंद्र फडणवीस. आणि त्या अनुषंगाने पुढे ते म्हणले की मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की जनता चिडते तेव्हा धर्मेंद्र प्रधानांची खुर्ची जाते. आंबेडकरवादी तर भयंकर आहेत. पुढे ते म्हणतायत दिल्लीत 17-18 वर्षाची मुलं होती त्या पोरांनी मार खाल्ला पण धर्मेंद्र पवारांची खुर्ची गेली. पण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधींच्या वधानंतर काय झालं ते आठवा. मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितायत बाबासाहेबांचे नातू की महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधींच्या वधानंतर काय झाले ते आठवा. काय पळापळ झाली तुमची ते तुमच्या पूर्वजांना विचारा. त्यामुळं आंबेडकरवादांच्या नादाला लागू नका असा सपशेर इशारा मी देतोय. हे विधान त्यांनी केलं. भाषण आक्रमक जर कोण करत असेल तर माझी हरकत नाही. तुम्ही भाषण आक्रमक करा पण भूमिका बाबासाहेबांच्या नातवांची भूमिका कशी असली पाहिजे. भाषणामध्ये त्यांनी अतिशय गंभीर अशा पद्धतीची एक गोष्ट बोलून गेले आणि त्यावरच मला आज बोलायचं आहे. मित्रहो, त्यांनी काय सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली, आयुष्यभर जी भूमिका वठवली ते राहिलं बाजूला. बाबासाहेबांचा विचार राहिला बाजूला. आणि बाबासाहेबांचे नातू काय बोलले पुण्याच्या मोर्चात, महात्मा गांधींच्या वधानंतर काय झालं ते आठवा. देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगू इच्छितो महात्मा गांधींच्या वधानंतर काय झालं ते आठवा. काय पळापळ झाली तुमची ती तुमच्या पूर्वजांना विचारा आणि आंबेडकरवाद्यांच्या नादाला लागू नका. आनंदराजी इशारा कोणाला, धमकी कोणाला? ब्राह्मणांना की ब्राह्मण म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांना? का देवेंद्र फडणवीसांच्या आडून मातंग समाजाला तुम्ही धमकी देताय? महात्मा गांधीचा वध शब्द तुम्ही वापरला. काय शब्द वापरला तुम्ही? महात्मा गांधींचा वध. जाणीव आहे तुम्हाला वध म्हणजे काय या शब्दाची? वध हा शब्द कसा वापरतात, कधी वापरतात, कुणाच्या संदर्भात वापरतात, आनंदराजी तुम्हाला माहिती नाही? बाबासाहेबांचे आपण नातू आहात. या देशाचे पहिले कायदे मंत्री असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तुम्ही नातू आहात आणि तुम्ही महात्मा गांधीचा वध असा शब्दप्रयोग वापरलात पुण्याच्या मोर्चामध्ये. महात्मा गांधीचा वध झाला की महात्मा गांधीची हत्या झाली? आनंदराजी काय म्हटलं पाहिजे? महात्मा गांधीचा वध झाला की महात्मा गांधीची हत्या झाली की महात्मा गांधीचा खून झाला? काय झालं?
या निमित्तानं मी एक गोष्ट एक आठवण सांगू इच्छितो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नाशिक इथल्या एका कार्यक्रमामध्ये त्यावेळचे कुलगुरू माणिकराव साळुंखे होते. स्टेजवरती शरदचंद्रजी पवार साहेब होते आणि माणिकराव साळुंखे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या भाषणामध्ये महात्मा गांधीचा वध असा शब्द त्यांनी वापरल्याबरोबर शरद पवारांनी त्यांचं भाषण रोखलं आणि त्यांना म्हणले, वध म्हणू नका, हत्या म्हणा. आणि माणिकराव साळुंखेंनी सॉरी म्हटले, दिलगिरी व्यक्त केली आणि दुरुस्ती करून ते महात्मा गांधीची हत्या असा शब्द वापरला त्यांनी. शरद पवारांनी टोकलं, तुम्हाला कोणी टोकलं नाही, तुम्हाला कोणी टोकू शकत नाही. कारण तिथं जमलेले सगळे लोक आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात तुम्ही बोलावं अशी त्यांची भूमिका होती. मोर्चा उपवर्गीकरणाचा महात्मा गांधीचा संदर्भ घेण्याचं कारण काय? काय संबंध आहे या संदर्भाचा? वध हा शब्द धार्मिक अर्थानं वापरला जातो, विशिष्ट संदर्भात वध हा शब्द वापरला जातो. आनंदराजजी, विशेषतः दुष्ट प्रवृत्ती, वाईट प्रवृत्ती, अत्याचारी माणूस अशा प्रवृत्तीच्या लोकांच्या संदर्भात वध शब्द वापरला जातो. एखाद्या व्यक्तीचा वध झाला असा शब्दप्रयोग वापरतो, याचा अर्थ असा असतो की ज्यानं वध केला ती व्यक्ती बरोबर आहे, ज्यानं वध केला ती योग्य कृती आहे आणि ज्याचा वध झाला ती व्यक्ती त्यास पात्र आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि तुम्ही महात्मा गांधींचा वध झाला असं म्हणला म्हणजे नथुराम गोडसेने जे केलं ते बरोबर केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? काही लोक आजही, विशेषतः उजव्या विचाराचे लोक आणि त्यातही पुन्हा हिंदू महासभेचे लोक आजही गांधी वध हा शब्द वापरतात. आनंदराजजी, तुम्ही हिंदू महासभेचे लोक जो शब्द वापरतात तो वापरलात. 30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेंनी केली. 30 जानेवारी. त्यानंतरच्या 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारीला वर्तमानपत्रामध्ये काय टायटल आले मला माहिती नाहीये, कारण तेव्हा माझा जन्मही नव्हता आणि तो संदर्भ मला उपलब्ध झालेला नाही. पण 4 फेब्रुवारीला या संदर्भात महाराष्ट्रातली अत्यंत महत्वाची पहिली प्रतिक्रिया जी आलेली आहे ती सावरकरांच्याकडून, विनायक दामोदर सावरकर. आणि ते काय म्हणले? त्यांनी असं विधान केलं की मला नुकतीच बातमी कळाली की महात्मा गांधींचा वध झाल्याची बातमी मला कळाली आणि मी या घटनेचा निषेध करतो. म्हणजे महात्मा गांधींच्या हत्येनंतर अवघ्या 4 दिवसामध्ये जी प्रतिक्रिया आली की जी संपूर्ण देशभर पोहोचली ती प्रतिक्रिया सावरकरांची होती आणि सावरकरांनी त्याच्यामध्ये गांधींचा वध हा शब्द प्रयोग केला होता. अर्थातच सावरकर हे हिंदू महासभेची नेते आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर 8 नोव्हेंबर 1948ला कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये नथुराम गोडसेंनी 93 पानांचं एक निवेदन दिलेलं आहे कोर्टाला आणि त्या निवेदनामध्ये नथुराम गोडसेंनी वारंवार महात्मा गांधींचा वध हा शब्द प्रयोग वापरलेला आहे. म्हणजे महात्मा गांधींचा वध शब्द सावरकरांनी वापरला आणि नथुराम गोडसेंनी वापरला. एवढंच नाही तर मी जी कृती केली, मी जी गांधीजींची हत्या केली त्याच्याबद्दल मला कोणताही पश्चाताप होत नाही असं नथुराम गोडसे म्हणाले. त्यानंतर त्यांचेच बंधू गोपाळ गोडसे यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये मराठीमध्ये जे पुस्तक आले त्याचं टायटल आहे गांधी हत्या आणि मी, पण गुजराती किंवा हिंदी आवृत्त्या ज्या आलेल्या आहेत त्या आवृत्तीचं टायटल आहे गांधी वध और मैं. म्हणजे गोपाळ गोडसेंनीही गांधी वध असाच शब्द प्रयोग केलेला आहे. हिंदू महासभेचे लोक आजही 30 जानेवारीला शौर्य दिन दिवस पाळतात आणि शौर्य दिन दिवस म्हणतात कारण नथुरामानं गांधीजींची हत्या केली. आणि त्या कार्यक्रमात, शौर्य दिनाच्या त्या कार्यक्रमात, हिंदू महासभेच्या कार्यक्रमात
प्रत्येक वक्ता गांधीवध 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 असंच म्हणत असतो. आनंदराजी, तुम्ही पुण्यामध्ये गांधीवध असा शब्द प्रयोग वापरलात. मला एक समजत नाहीये की मोर्चा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा आणि तुम्ही हा गांधीचा संदर्भ कशासाठी दिलात, आणि तोही अगदी चुकीचा, तुमच्याकडून अपेक्षा नाही असा शब्द प्रयोग तुम्ही वापरलात. प्रदीप दळवी म्हणून एक नाटककार आहेत, त्यांनी नाटक लिहिलंय मी नथुराम गोडसे बोलतोय म्हणून. तर त्या नथुराम गोडसे बोलतोय या नाटकात सुद्धा नथुराम नावाचं जे पात्र आहे त्याच्या तोंडी मी गांधीवध केला, गांधीवध असाच शब्द प्रयोग आहे. त्या नाटकावर बंदी आली तरी सुद्धा आज काही ठिकाणी हे नाटक सुरू आहे बंदी उठल्यामुळं. एक गोष्ट आहे की नथुरामाचे समर्थक आजही गांधीवध असा शब्द वापरतात. आनंदराजी, तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे समर्थक आहात. नथुरामाच्या समर्थकांची भाषा तुमच्या ओठावर कशी काय, नथुराम गोडसेची भाषा तुमच्या ओठावर कशी काय, हा प्रश्न मला पडलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात म्हणून हे बोलतोय. आनंदराजी, शब्द फार महत्वाचे असतात आणि तुमच्याकडून ते शब्द व्यवस्थितच गेले पाहिजेत ही माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून माझ्या पुढे प्रश्न पडला की नथुराम गोडसेची भाषा तुमच्या ओठावर कशी काय, आपण काय बोलतोय, कुठले शब्द वापरतोय, याचं भान सर्वच वक्त्यांनी ठेवलं पाहिजे. आंबेडकर आणि गांधी यांचे टोकाचे मतभेद होते हे मला मान्य आहे, परंतु एकमेकाचे दुश्मन नव्हते ते. गांधीजींच्या हत्येनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या हत्येचा निषेध केलेला आहे. दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे. एवढंच नाही तर ते त्या अंत्ययात्रेत सुद्धा चाललेले आहेत. गोष्ट खरी आहे की बाबासाहेब आणि गांधीजी यांचं मतभेद होते, परंतु तरी सुद्धा एक प्रकारचा गांधींच्या बद्दल आदरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये होता, म्हणून तर ते अंत्ययात्रेत सहभागी झाले. एवढेच नाही तर माईसाहेब आंबेडकर म्हणजे तुमच्या आजी, होय, शारदा कबीर तथा सविता आंबेडकर, आपण सगळे त्यांना आदरानं माईसाहेब म्हणतो, त्यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी गांधी हत्येच्या संदर्भात आपल्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांना जे जे वाटलं ते त्यांनी मन आपलं माईसाहेबांच्या समोर उघडं केलेलं आहे. मला अजूनही प्रश्न पडतो की मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाचा आणि आनंदराजी तुम्ही गांधी हत्येचा विषय कशासाठी घेतलात? की गांधी हत्या झाली त्यावेळेला कशी पळापळ झाली तुमची, तुमच्या पूर्वजांना विचारा वगैरे. मला तरी हे विधान तुमचं आवडलेलं नाही, रुचलेलं नाही आहे. सगळ्यांना माहित आहे 1948ला गांधी हत्येनंतर गावागावातल्या ब्राह्मणांची घरं जाळली, त्यांना गावातून हाकलून दिलं, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले, सगळ्यांना माहित आहे. आणि तुम्ही कशासाठी याचं स्मरण करून देताय ना आंबेडकरवाद्यांच्या लादी लागू नका म्हणताय. आंबेडकरवादी भयंकर आहेत असं म्हणताय. आंबेडकरवादी अनुयायी जे आहेत आंबेडकरवादी, त्यांनी बाबासाहेबांचा विचार सोडून दिलाय का? लोकांची घरं जाळणार आहेत, ते लोकांच्यावर अत्याचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर अनुसूचित जातींचं आरक्षण उपवर्गीकरण केलं तर तुम्ही ब्राह्मणांची घरं जाळणार, त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणार का मातंगांना घरं जाळणार? मातंगाची काय करणार आहे तुम्ही? कुणाला इशारा देताय? आनंदराजी, आपण हिंसेचं समर्थन करताय. होय, हिंसेचं समर्थन करताय तुम्ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दलित समाजाला, महार समाजाला बौद्ध धम्म दिलाय, धम्माचा विचार दिलाय. तो विचार अहिंसेचा आहे आणि तुम्ही हिंसेचं समर्थन करताय, मोर्चा उपवर्गीकरणाचा.
वाद मातंग समाज आणि अनुसूचित जाती अंतर्गत जातींचा हा वाद. आणि तुम्ही इशारा ब्राह्मणांना काय, कोणाला काय? नको आहे. तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये. आनंदराजजी, तुमच्याकडून अपेक्षा नाहीये. गांधी आंबेडकर यांचे टोकाचे मतभेद होते हे मी सांगितलेलं आहे, परंतु ते दुश्मन नव्हते एकमेकाचे दुश्मन नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे गांधीजी दोन दृष्टिकोनातून बघत होते. गांधीजींच्या संदर्भात बाबासाहेबांनी लिहिलंय 1930 ते 1940 या दशकातले गांधी वेगळे आहेत, 1940 नंतरचे गांधी वेगळे आहेत. बीबीसीला दिलेल्या 1955 सालातल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपले हे मतभेद व्यक्त केलेले आहेत. आणि बाबासाहेब असंही मानलेले आहेत की मी त्यांना युगप्रवर्तक मानत नाही, मी त्यांना महात्मा मानत नाही, पण मी त्यांना माणूस मानतो. गांधींची हत्या ही एका माणसाची हत्या झालेली आहे, एका राजकीय नेत्याची हत्या झालेली आहे. आणि त्याच्यामुळे माणसाची हत्या, राजकीय नेत्याची हत्या, यासाठी कायदेशीर आणि न्यायालयीन शब्द हत्या आहे इंग्रजीमध्ये, ज्याला आपण ॲसेसिनेशन किंवा मर्डर म्हणू शकतो. वध हा शब्द योग्यच नाही आहे आणि महात्मा गांधींच्या बाबतीत तर अजिबात योग्य नाही आहे. पण आनंदराजी, तुम्ही तो शब्द वापरलात. 6 सप्टेंबर 1954 साली आंबेडकर म्हणाले होते की मेरे तन में गांधीजींचे प्रति आदर है, मेरे मन में गांधी जी के प्रति आदर है. आप जानते हैं कि चाहे कुछ भी हो जाए, गांधी जी को पिछड़ी जाति के लोग अपनी जान से भी ज्यादा प्यारे थे. गांधीजी मागासवर्गीयांच्यावर आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होते, हे मला मान्य आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा आदर व्यक्त करून बोलतायत. आणि ते हेही म्हणतायत, इसलिए वो स्वर्ग में भी पिछड़े जाति के लोगों को आशीर्वाद देंगे. गांधींच्या बद्दल बाबासाहेबांच्या मनात आदर होता आहे. आणि असं असताना आनंदराज आंबेडकर साहेबांनी महात्मा गांधीचा वध हा शब्द वापरून मुख्यमंत्र्यांना जी धमकी दिली, मुख्यमंत्र्यांना जो इशारा दिला, केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून दिला की काय? आपण बौद्ध अनुयायी आहात, आपण धम्माच्या विचारांचे आहात, तर आपल्या ओठावर नथुराम गोडसेची भाषा नको आहे, एवढंच मी सांगेन. शक्य झालं तर पुढच्या सभेमध्ये दिलगिरी व्यक्त करावी, अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतोय. जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.